इथलं झाड कुठे असेल? मिस्टर सुबुनसीता सोबतीस, पण ही दरी तर ओलांडीतच मी. सावित्री, हा काय प्रकार आहे? तिकडे देवळात प्रजा खोळंबली असेल. देवीच्या पूजेविषयी त्यांच्या मनात जितकी आस्था आहे तितकी प्रेमळ आशाही आहे की आपल्या राजकन्येला जवळून पाहता येणार आहे, तेव्हा त्यांच्या भावनांचा अपमान करणं योग्य नाही. नाही दादा, तोकूचा शोध लावल्याशिवाय मी इथून हलूच शकत नाही. मला दुसरं काही दिसतच नाहीये. हे पहा, तुम्ही राजकन्या आहात, तेव्हा स्वतःच दुःख बाजूला सारून प्रजेच्या भावनांचा आदर करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तेव्हा ताबडतोब निघा. ही आमची आज्ञा आहे असं समजा. महाराज, अहो असं काय करताय? तिच्या मनाचा विचार करा ना. अहो तिच्यासाठी तर तो पक्षी देवापेक्षा सुद्धा महत्वाचा आहे. तिचा जर जीव त्या पक्षात अडकला असेल तर तिचं पाऊल कसं निघेल? आणि ती जात नसेल तर आम्हाला तरी कसं येता येईल? ते काही नाही, आम्ही म्हणतो तिचा तो पक्षी सापडला की मगच आपण जाऊ. फार तर काय होईल? वेळ पाळण्याच्या आपल्या कीर्तीला कलंक लागेल किंवा देवी आणि प्रजा ताटकळत राहतील. कोण म्हणतंय असं? कोणत्याही परिस्थितीमध्ये देवीच्या पूजेचा मुहूर्त चुकता कामा नये याची जबाबदारी अश्वपती तुमची आणि महाराणींची आहे. एका क्षुल्लक पक्षासाठी जर हा वाद चालू असेल तर तो व्यर्थ आहे. मुळात महाराणी असताना पूजेचा मान सावित्रीला देण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि सावित्रीची तेवढी पात्रता नाही हे तिने तिच्या वागण्यातून सिद्ध केलेलं आहे. तेव्हा तिला बसू देत पक्षाला शोधत. तुम्ही महाराणींना घेऊन त्वरित रवाना व्हा. पूजेचा मान त्यांचाच आहे. सावित्री, तू पूजेला बसावं अशी या आईची अगदी मनापासून इच्छा आहे. म्हणून तुला शेवटचं विचारते आहे, तू निघते आहेस का देवळात जाण्यासाठी? अन्यथा राजमातांच्या आज्ञेचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे, नाही का? आम्ही तोकू सापडेपर्यंत इथेच थांबू. तुम्ही सगळे जाऊ शकता. ठीक आहे महाराज, चला. प्रजेसाठी आणि महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आम्हालाच पूजेला बसावं लागेल. नाही म्हणजे पूजेला बसण्याची आमची काही लालसा किंवा इच्छा अजिबात नाही. पण सावित्री येत असेल तर पूजेचा मुहूर्त चुकवणं योग्य नाही, नाही का? ठीक आहे, चला. कुठेच रे तू तोकू?
बियांवरून घसरलीस तू? अगं अगं ह्या तर चिंचेच्या बिया आहेत. याचा अर्थ म्हणजे टोकू इथेच कुठेतरी आहे आणि त्याला चिंच मिळालाय. चिंचांमुळे गोठ्यात नसेल ना आला तो. चल चल. राजकुमारी प्रणाम राजकुमारी. प्रणाम प्रणाम. शंकरोबा, तुम्ही टोकूला पाहिलत का? टोकू नक्की तो इकडेच आहे. पक्षी काय? पक्ष्याचं पीस सुद्धा दिसलं नाही आम्हाला. महत्वाचं काम आहे आम्हाला. आम्ही जाऊ. हो. चल. शंकरोबा, काय आहे त्याच्यात? हा पूजेच राहिलेलं काही बाई सामान ते आहे. चल. संपलं 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 अजून संपलं? काय रे चिंच? संपलं. संपलं संपलं थांबा. संपलं. अगे तुला मारीसन ना आलो मी. काहीतरी दुखीत तुला म्हणून कणीस. मी बघित तुला काय कुपीत. घाबरी ना. ठाऊक तूस मायो सांगी एक वाघीण मस दूध पादीसन आली असी. जाणीत केव्हा मी तांदूळ असती तेव्हा. काय गे तूच होतीस का ती? मग तर तू माझी मायच. भया केवढा मोठा काटा. दुखीत गे दुखीत. रडी ना. मी काढीत काटा. अगदी हळूहळू काढीत. दुखीत ना. बघ हा पाला कुंभ झाली मसीत. याने तुझी रक्कम भरून येत. आता नीस थोड्या वेळ. मी जात. माझ्या मायोसाठी कुंडातील औषधी पाणी हवे मग. आता निघत मी सरी सरी.
ना तरी भिंतीचं दार बंद होत. तो नीज. बरी झाली की भेट मजमायो. दहा, पाच, अकरा. दहा, पाच, अकरा. झाल्या नाही नाही नाही. हा? बरं बरं बरं. 10, 5, 11. अगं साऊ, टोकू तर सापडला. आता देवीच्या पूजेला जायला हवं आपल्याला. महाराजांनी केवढा मोठा मान दिलाय आपल्याला. वेळेत निघालो तर पोचू आपण मृत्यूपर्यंत. अगं पण महाराणी करणारच ना पूजा. आणि ऐन वेळेत तिथे गेले तर त्यांना वाईट वाटेल. पण आपण कुठे त्यांचा मान काढून घेतोय. पूजा त्यांनाच करू दे. आपण तिथे वेळेत गेलो तर महाराजांना आनंद होईल. हो ग, बरोबर आहे. चल जाऊया. चल टोकू. पूजा सुरू व्हायच्या आधी पोचूयात. ते भिंतीतलं दार नैवेद्यासाठी उघडलं असेल. ते पण बघायचंय मला. चल. आई आदिशक्ती, तुला रानात माहेरी धाडण्याची प्रथा तर बंद झाली आहे, पण तेव्हापासून तुझ्यासाठी हा नैवेद्य रानात ठेवतो आम्ही. तो गोड मानून घे. याही वर्षी मायाचा कुठेच पत्ता नाहीये. काय चुकलं ग आई? माया न येणं हे काही चांगलं लक्षण नाही. सांभाळून घ्या आम्हा लेकरांना. चल चल सरी सरी, आता ना जाईत तर ना पोचित. अरे पण सत्तू तो ना, आपण दोघच जाईत. दुरून धडधड ऐकू येत म्हणजे सत्तू मुंबई येत. पण पोचित तो ना ना. आता ना जात तर कधीच न जात.
हा दर्पण सगळ्यात जास्त महत्वाचा. याच्या सहाय्यानेच देवीला सूर्याचं दर्शन घडतं. जपून ठेवायला हवा. भया कुंभ सैनिक असीत यासी चुकून कसा जात मी भिंती पलीकडे. पण जाईत म्हणजे जाईत आणि आयोसाठी कुंडातील औषधी पाणी आणीत म्हणजे आणीत. उशीर ना करीत मी आता. भया कुंभ माणसं असतात हे बघित ते बघित. उन्ना उन्ना चल घेत पगलू तू त्यासी मुद्रा लागीत. असे असे तुझ्यापाशी मुद्रा ना पण हावचो हुंब उन्ना. जांभळ्या आपण रक्षक तर ना धरीत. ओळखीत ते की आपण नगरातील ना रानातील. तू ना घाबरीत मी असीत. काय रे एवढी वेळ आली की अशा अंगावर कापड्या घालून फिरताय. महाराज आणि महाराणी येतील आता. काय म्हणतील ते. जा तटदिशी घरी आणि चांगली कपडे घालून या. याशिवाय इथं फिरकायचं नाही. कापड म्हणजे आता कुठून आणत कपड. नानी तर राजा शिक्षा करीत काय. हटा हटा बाजूला हटा. महाराज महाराणी येत आहे. बाजूला हटा. महाराज म्हणजे ज्याने भिंत बांधली तोच. आपण सांगित त्यासी पाडती भिंत. हा हा तू सांगित आणि तो ऐकित. सत्तू सत्तू सांगित तर तो ऐकित. पण कुठं सत्तू. दरवाजा तर बंद झाला. आता कसा येईल तो.